पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत कन्व्हर्शन राऊंड व विथ इंटरव्ह्यूची निवड यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार। बघा मित्रांनो, शिक्षक भरतीची पहिली फेरी अनेक अडथळे पार करून माननीय आयुक्त साहेबांनी ती डिक्लेअर केली। प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये कुठलीही शंका राहू नये म्हणून त्या जिल्हा परिषदमध्ये यादी जाहीर करताना सुरुवातीलाच त्यांनी कट ऑफ देखील जाहीर केला। म्हणजे प्रत्येक उमेदवाराला कळेल की आपला या ठिकाणी नंबर लागला किंवा नाही। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की प्रत्येक संवर्गाचा कट ऑफ नेमकी किती लागला। याच्यामुळे आपले मार्क व लागलेला कट ऑफ यावरून आपल्याला साहजिकच अंदाज येऊ शकतो की माझा कन्व्हर्शन राऊंड किंवा विथ इंटरव्ह्यू मध्ये नंबर लागू शकतो किंवा नाही। तर चला मित्रांनो, वेळ न लावता आपण किती कट ऑफ लागला संवर्गनिहाय हे पाहूया। बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण जिल्हा परिषद प्राथमिक 1 ते 5 टीईटीचा पहिला पेपर पास असणारे उमेदवारांचा कट ऑफ पाहूया। बघा, या ठिकाणी पहिला संवर्ग आहे एससीचा एकूण कट ऑफ लागला आहे मित्रांनो सर्वात कमी 110 मार्क। तर एससी वुमनचा कट ऑफ लागलेला आहे 104 मार्कावर। एसटी संवर्गाचा कट ऑफ आहे 81। तर एसटी वुमनचा कट ऑफ आहे मित्रांनो 45। बघा मित्रांनो, हे सर्व उमेदवार टीईटीचा पहिला पेपर व 1 ते 5 साठी जिल्हा परिषदचा हा कट ऑफ आहे। पुढचं बघूया मित्रांनो, व्हीजेए 112। तर व्हीजेए वुमनचा 96 वर कट ऑफ लागलेला आहे। तसे एनटीबीचा कट ऑफ आहे 123। तर एनटीबी वुमनचा कट ऑफ आहे 118 मित्रांनो। पुढचं बघूया, एनटीकचा कट ऑफ आहे 116। तर एनटीकचा वुमनचा कट ऑफ आहे 113। तसेच एनटीडचा कट ऑफ आहे 115। एनटीडचा वुमन आहे 107 वर कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो। पुढचं बघूया मित्रांनो, ओबीसी 1 ते 5 जिल्हा परिषद टीईटीचा पहिला पेपर ओबीसीचा कट ऑफ आहे 115। ओबीसी स्त्री महिला आहे 113 वर कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो। एसबीसीचा जर कधी बघितलं तर 120 व एसबीसी वुमन सुद्धा 120 मार्कांवर लागलेला आहे मित्रांनो। आता पुढचं बघूया, ईडब्ल्यूएस 117। ईडब्ल्यूएस महिला 105 वर कट ऑफ लागलेला आहे। ओपनचा कट ऑफ बघितला तर मित्रांनो 115। तर ओपन महिलाचा कट ऑफ आहे 113। बघा मित्रांनो, हा जो कट ऑफ आहे सर्वात कमी कट ऑफ आहे। आता काही जिल्हा परिषदचा कट ऑफ जास्त किंवा कमी असू शकतो, कारण काही जास्त मार्क असणारे उमेदवार बाकीच्या जिल्हा परिषद त्या ठिकाणी तो भरत नाही। त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदचा कट ऑफ कमी जास्त लागलेला आहे। आता तुम्ही म्हणणार मित्रांनो, मला तर याच्यापेक्षा जास्त मार्क माझा का लागला नाही? तर तुम्ही त्या जिल्हा परिषदमध्ये कदाचित तो प्राधान्यक्रम भरला नसेल किंवा दिला गेल्याचा राहून गेला असेल मित्रांनो। आता सर्वात महत्त्वाचा, ओपनचा कट ऑफ नेहमी जास्त असतो, परंतु या ठिकाणी ओपनचा कट ऑफ इतर संवर्गांपेक्षा सुद्धा कमी आलेला आहे। त्याला महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, जर कधी तुम्ही टीईटीचा पहिला पेपरमध्ये 90 पेक्षा अधिक मार्क असतील तर तुम्ही ओपन संवर्गाचा पात्र आहात। जर तुम्हाला 83-90च्या दरम्यान मार्क असतील तर आपण ओपन संवर्गासाठी त्या ठिकाणी पात्र ठरू शकत नाही। त्याच्यामुळेच ओपनचा कट ऑफ कमी लागलेला आहे। बऱ्याचशा उमेदवारांकडे टीईटीचा जास्त मार्क 90 पेक्षा जास्त असणारे सुद्धा प्रमाणपत्र होतं, परंतु त्यांनी नजर चुकीने 90 पेक्षा कमी मार्क असणारे प्रमाणपत्र लावल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा ओपन संवर्गामध्ये विचार झालेला नाही। साहजिकच ओपन संवर्गाचा कट ऑफ या ठिकाणी कमी लागलेला आहे। बघा मित्रांनो, हे जो कट ऑफ आहे हा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी माध्यम
DED TETचा पहिला पेपर पास अशाच उमेदवारांचा आहे। यानंतर समांतर आरक्षणाचा कट ऑफ यापेक्षा सुद्धा कमी लागलेला असून काही उमेदवार मिळालेले नाहीत। लवकरच कन्व्हर्शन राऊंड लागेल। कन्व्हर्शन राऊंडमध्ये अजून मेरिट खाली येईल आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यूच्या याद्या लागतील। तर जे माझे मित्र 1-2 मार्कांसाठी त्यांची संधी हुकली पहिल्या फेरीत त्यांचा नक्कीच नंबर लागेल। सर्व उमेदवारांना 12वी वाटचालीस शुभेच्छा। धन्यवाद मित्रांनो।